सामाजिकरण काय आहे तर ही एक व्यापक प्रक्रिया आहे. समाज आणि करण ह्या दोन शब्द एकत्र आलेले दिसून येतात आपल्याला की ही एक अशी प्रक्रिया आहे की जी आपल्याला समाजाशी जोडण्याचं काम करत असते. म्हणून आपण समाजामधल्या ज्या काही गोष्टी शिकतो, ज्या काही गोष्टी अवगत करतो, समाजातल्या इतर लोकांसारखं होण्याचा जे प्रयत्न करतो त्यालाच सामाजिकरण असं म्हटलं जातं. सामाजिकरणाच्या माध्यमातून आपण समाजाशी जोडलं जातो. म्हणजे समाजाचे सगळे नियम, रीतिरिवाज जे काय आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे काय होतं तर आपण एक समाजाचा एक घटक बनू शकतो. जर आपलं सोशलायझेशन झालं नाही, जर आपलं सामाजिकरण झालं नाही तर आपल्याला समाजामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं याचे नियम आपल्याला कळणार नाही. मग असं जर झालं तर आपण समाजाशी जोडलं जाऊ शकत नाही. आपण समाजापासून वेगळे पडले जाऊ. लोक मग आपल्याकडं लक्ष देणार नाहीत, आपल्याला काही ते सांगणार नाहीत आणि काय म्हणतील मग, अरे हे कुणीतरी वेगळाच माणूस आहे असं आपल्याला वेगळं टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणून समाजाच्या दृष्टिकोनातून आणि व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सामाजिकरण हे प्रत्येक व्यक्तीचं होणं हे आवश्यक असतं. पण जेव्हा आपलं सामाजिकरण होत असतं तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव नसते. आपलं सामाजिकरण हे अनौपचारिकरित्या होत असतं. अनौपचारिकरित्या म्हणजे आपल्यावर हे सामाजिकरण किंवा समाजाचे नियम हे आपण हळूहळू आपण शिकत असतो. जसं आपण जन्मल्यापासून बऱ्याच काही गोष्टी शिकत असतो. आपल्या कुटुंबामध्ये शिकवले जातात, आपले शेजारी पण आपल्याला काहीतरी शिकवतात, आपले मित्र पण आपल्याला काहीतरी सांगतात, है ना. जसं जसं म्हणजे आपण मोठे मोठे होत जाऊ तसं तसं आपल्याला खूप लोकांशी आपला संबंध येत जातो आणि मग खूप लोकांपासून आपल्याला काही ना काही माहितीही मिळत असते. हे सुद्धा काय आहे तर एक प्रकार आपलं सामाजिकरण आहे. आपल्याला या गोष्टीची जाणीव असते की हे लोक आपल्याला शिकवत आहेत, है ना. कारण आपल्याला काय ह्याचं काही परीक्षा द्यायची नाही, है ना. याचं काय आपल्याला अभ्यास करायचा नाही, काहीच नाही. फक्त आपण ह्या गोष्टी कशा आहेत तर सहज शिकत असतो. सहज कशामुळे शिकतो तर आपल्याला जगण्यासाठी ह्या गोष्टींची आवश्यकता असते, है ना. आता जसं आपल्याला सकाळी लवकर उठलं पाहिजे, दात घासलं पाहिजेत, हे काय आपल्याला सहज शिकवलं जातं, है ना. आणि आपण सहज या गोष्टीला आत्मसात करत असतो. आपण असं त्यावेळेस विचार करत नाही की आपल्याला हे शिकलं पाहिजेत, हे केलं पाहिजेत, असं काही नसतं. आपल्या ध्यानात नसतं आणि मनातही नसतं. म्हणजे सामाजिकरण ही कशी प्रक्रिया आहे तर ती अनौपचारिकरित्या घडणारी आहे. आणि ही प्रक्रिया कशी आहे तर अगदी व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडत असते, है ना. आज आता आपण खूप शिकलो, मग याचा अर्थ असा होत नाही की आता आपल्याला काही शिकायची गरज राहिलेली नाही, असा त्याचा अर्थ नाही. तर आपल्याला रोज काही ना काही नवीन नवीन गोष्टी ह्या शिकायला मिळतच असतात, है ना. कितीही आपण मोठं होऊ द्या. अगदी उद्या चालून तुम्ही 50 वर्षाचं वय झालं, 60 वर्षाचं वय झालं तर आपण असं म्हणू शकणार नाही की झालं आता मला जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत आणि आता मला काहीही शिकायची गरज नाही, असं नसतं. तर आपल्याला काही ना काही रोज नवीन पाहायला मिळतं, रोज नवीन ऐकायला मिळतं, रोज नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून सामाजिकरण ही कशी प्रक्रिया आहे तर व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी आणि समाजामध्ये निरंतर घडणारी, म्हणजेच कधीच अंतर न पडणारी, कधीच खंडित न होणारी प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण असं म्हणता येतं. सामाजिकरणामुळे आपण सामूहिक जीवनामध्ये सहभागी व्हायला शिकत असतो, है ना. जर सामाजिकरण झालं नाही तर आपण समूहामध्ये कुठल्याही 4 माणसांमध्ये वावरायला आपण शिकणार नाही. म्हणून सामाजिकतेचा गुणधर्माची आपल्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, है ना. कारण माणूस आपण बघितलं समाज म्हणजे काय आहे ते. समाज काय आहे तर अनेक व्यक्ती जिथं राहतात, एकमेकांच्या गरजा भागवतात, त्याला आपण समाज आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग आपण एकत्र राहिलो, एकमेकांच्या गरजा भागवल्या तरच आपल्या समाजाची निर्मितीही होऊ शकते आणि तेव्हाच मग आपल्यामध्ये सामाजिकतेचा गुणधर्म येतो. म्हणजे समाजामध्ये राहण्याचं, वावरण्याचं ज्ञान आपल्याला होतं आणि आपण एकमेकांच्या मदतीने आपल्या गरजा ह्या भागू शकतो. समाजात संघटन टिकून राहावं यासाठी समाजात निरनिराळ्या प्रक्रिया असतात. तर त्यापैकी सामाजिकरण ही एक प्रक्रिया म्हणून आपल्याला सांगता येते. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला काय अस्तित्व आहे तर काहीच नाही, तो एक हाडामासाचा गोळा असतो नुसता, है ना.
त्याच्यावर काय सामाजिकरण झालेलं आहे का? त्याला काही कळतं का की मला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात म्हणून त्याला काहीही कळत नसतं. खरं तर आपण बघतो की अगदी ते बाळ जन्माला यायच्या अगोदरच त्याच्यावर सामाजिकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असते, है ना. बाळ जन्माला यायच्या अगोदरच म्हणजे गरोदर बाईवर जे संस्कार केले जातात, जे कार्यक्रम केले जातात, ते हे सुद्धा काय आहे? त्या बाळाचं हे सामाजिकरण आहे. मानवी शरीर सोडलं तर मानवाची कोणतीही चिन्ह त्याच्या ठिकाणी दिसून येत नाहीत. बाळाच्या ठिकाणी काय असतं? बाळाला काही येतं का? काही नाही. त्याला काय येतं? फक्त त्याच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत तेवढंच त्याला माहीत असतं. काय करतं मग ते? रडायचं हे त्याला माहीत आहे. भूक लागली की रडायचं, शू करायचं, शी करायचं, हे फक्त त्याला नैसर्गिक क्रिया माहिती आहेत. दुसरं त्याला काय माहिती आहे का? काहीही माहिती. म्हणजेच मूल जेव्हा जन्माला येतं तर ते एक प्राण्याच्या स्वरूपामध्ये जन्माला येत असतं. जसे इतर प्राणी जन्माला येतात, आपण काय बघतो की इतर प्राणी जो जन्माला आलेला आहे तो प्राणी मोठा झाल्यानंतर काय बघायला मिळतं आपल्याला? तो तसाच जीवन जगतोय. त्याच्यावर काय संस्कार झालेले आहेत का? नाही. तो कसा आहे? तर नैसर्गिक अवस्थेमध्येच कायम जीवन जगत असतो. त्याचं काही सामाजिकरण होतं का? त्याला कुणी काही शिकवतं का? काहीच नाही. तो जसा जन्माला आलेला आहे तो अगदी शेवटपर्यंत त्याच पद्धतीने तो त्याचं जीवन जगत असतो. त्याच्या जीवनाचा काही विकास आपल्याला झालेला दिसून येत नाही. म्हणजे मानवाचं बाळ देखील जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते नैसर्गिक प्राणी असतं. जसे इतर प्राणी असतात तसेच ते देखील हाडामासाचा गोळा असतो. त्याच्या ठिकाणी एवढी एकच जाणीव असते की भूक लागलं की रडायचं, शी आलं की शी करायचं, शू आलं की शू करायचं, एवढंच त्याला माहिती असतं. म्हणजे ह्या मानव प्राण्यात रूपांतर हा जो नैसर्गिक प्राणी आहे ह्या नैसर्गिक प्राण्याला सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय, है ना. लहान बाळ आपण बघतो आणि आता आपण मोठे झालेले आहोत तर आपल्याला त्याच्यामधला आणि आपल्यामधला फरक मग हा फरक का पडलेला आहे? तर आपलं सामाजिकरण झालेलं आहे. हे जर झालं नसतं, ह्या जर गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या नसत्या तर मग आजही आपण तसंच राहिलो असतो, है ना. आपण अंगावर कपडे परिधान केले नसते, आपण भाषा बोललो नसतो, वेगवेगळे काही आपण जे करतो ते काहीच केस विंचरून घेतले नसते, व्यवस्थित राहिलं नसतं, आंघोळी केली नसते, असं आपण अगदी जशी जनावरं राहतात तसंच आपण राहिलो असतो. पण आपण तसं राहत नाही तर आपल्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. का? तर आपलं सामाजिकरण झालेलं आहे. म्हणजे आपल्याला कोणी ना कोणी काही ना काही शिकवलेलं आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना आपण असं राहिलं पाहिजे, कॉलेजमध्ये आलं की आपण असं राहिलं पाहिजे, शाळेमध्ये आपण तसं राहिलं पाहिजे, रस्त्याने चालताना आपण असं चाललं पाहिजे, दुसऱ्यांशी बोलताना आपण असं बोललं पाहिजे. हे सगळं काय आपलं शिकवलेल्या गोष्टी आहेत आपल्याला. ह्या गोष्टी काय आपण इथं शिकतो आहे का? सहज शिकत असतो, है ना. ह्याचं काय आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. ह्या गोष्टी काय आपल्याला लक्षात ठेवाव्या लागत नाही. तर आपल्याला त्या रोज रोज आपण पाहतो, ऐकतो आणि त्याच्यातून काय होतं तर आपलं सामाजिकरण हे होत असतं. म्हणजे एका नैसर्गिक प्राण्याला सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे? ते सामाजिकरण होय. मानवी समूहाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक जे गुणधर्म आहेत ते मानवामध्ये सुप्तावस्थेमध्ये असतात. जगण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म सुप्तावस्थेत म्हणजे काय? तर ते आपल्या अंगामध्ये असतातच ते गुणधर्म. ते शिकवले तर बाहेर येतात, ते जर नाही शिकवले तर ते मध्येच राहतात, है ना. आता एखाद्याला गायनाची खूप आवड आहे पण त्याला जर संधीच मिळत नसेल गाण्याची कुठे तर ते त्याच्या सुप्त अवस्थेमध्ये म्हणजे गपचूप त्याच्यामध्येच राहतं ते. पण त्याला जर चान्स मिळाला, संधी मिळाली तर तो गुण त्याचा बाहेर येऊ शकतो, ती कला त्याची बाहेर येऊ शकते. आणि म्हणून सामाजिकरणामुळे काय होतं तर आपल्या अंगामध्ये जे काही गुणधर्म असतील, सगळ्यांच्या अंगामध्ये वेगवेगळे गुण असतात. सगळेच काही गायक होऊ शकत नाहीत, सगळेच काही लेखक होऊ शकत नाहीत, सगळेच काही कवी होऊ शकत नाहीत, खेळाडू होऊ शकत नाहीत. तर कोणाकडे काही असेल तर कोणाकडे काही असेल. आणि त्यामुळे काय होतं तर ह्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये म्हणजे लपून असलेले जे गुण असतात ते काय होतात
तर हळूहळू बाहेर यायला मदत होत असते. आणि मग सामाजिकरण झालंच नाही आपलं, तर मग आपले हे गुण आतमध्येच राहतात, मग ते बाहेर येतच नाही. म्हणून आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्यामध्ये सामाजिकरणाची प्रक्रिया काय आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जन्मानंतर आपल्याला मग समाजदृष्ट्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरणाऱ्या गोष्टी हळूहळू शिकवल्या जातात. हळूहळू सांगितलं जातं आपल्याला की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. जे वाईट आहे ते आपण केलं नाही पाहिजे, चांगलं आहे तर ते आपण केलं पाहिजे. त्यातून मग आपल्याला जीवन जगण्यासाठी असलेल्या समाजाच्या संस्कृतीचं ज्ञान होण्यासाठी मदत होत असते की आपल्या समाजाची काय संस्कृती आहे, आपल्या धर्माची, आपल्या जातीची, आपल्या प्रांताची संस्कृतीचं आपल्याला ज्ञान होतं, कौशल्याचं ज्ञान होत असतं, सामाजिक व्यवहाराविषयी आपल्याला माहिती प्राप्त होत असते आणि त्याच्या अंगभूत मानवी गुणांचा विकास होत असतो. आणि मग मूल पुढे समाजाचा एक परिपूर्ण घटक म्हणून वावरण्यासाठी तयार होत असतो किंवा जगण्यासाठी तो लायक होत असतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्षमतेचा विकास होत असतो. ते ज्या समाजात जन्माला येतं त्या समाजाची संस्कृती ते बाळ किंवा ते मूल आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की प्राणी या सदरातून माणूस या सदरामध्ये जाण्यासाठी है ना, मनुष्य हा देखील एक प्राणीच आहे इतर प्राण्याप्रमाणे, पण आपण त्याला काय म्हणतो तर मानव म्हणतो. म्हणजे प्राणी या सदरातून मानव या सदराकडे जाण्यासाठी आवश्यक असणारी जी प्रक्रिया आहे तिलाच आपण सामाजिकरण असं म्हणत असतो. सामाजिकरण ही एक संघटनात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे संघटन घडून येतं व्यक्तींचं. व्यक्ती सामाजिकरणामुळे एकत्रित यायला मदत होत असते. तर सामाजिकरण झालं नाही तर आपण एकत्रित येऊ शकत नाही, आपण संघटित होऊ शकत नाही, आहे ना. आता तुम्ही संघटित होतात, मैत्रिणी एकमेकाच्या जवळ येतात. का येतात तर आपलं सामाजिकरण कसं झालेलं आहे सारखं आहे ना, है ना. सगळ्यांना आपल्या घरी आपल्याला बाहेर सगळ्यांना सारख्याच गोष्टी ऐकायला मिळत असतात, सारखंच आपल्याला ऐकायला मिळतं, आपल्याला शिकायला मिळतात चांगल्या गोष्टी म्हणा किंवा सारख्याच पद्धतीच्या. आणि त्यामुळं काय होतं तर आपण एक समान संस्कृतीमध्ये वाढलेले जी लोक असतात ते एकत्रित येत असतात, त्यांना एकमेकाबद्दल आपुलकी प्रेम निर्माण होत असतं आणि त्यामुळे मग काय होतं तर समाजामध्ये संघटन घडून यायला मदत होत असते. जर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये जर समानता नसेल, सारखेपणा नसेल तर आपण एकत्रित नाही होऊ शकत, है ना. मग आपण काय होतो तर एकमेकापासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सामाजिकरण काय आहे, ही व्यक्तीला एका नैसर्गिक प्राण्याच्या रूपातून सामाजिक प्राणी बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि त्याचबरोबर ही प्रक्रिया काय करत असते तर समाजातल्या व्यक्तींचं संघटन घडवून आणण्यासाठी सुद्धा मदत करत असते. म्हणजे समाजातली लोक एकत्रित येतात आणि जेव्हा लोक संघटित होतात तेव्हा त्या समूहाचा, त्या संघटनेचा विकास व्हायला मदत होत असते. म्हणजे संघटनेचाही विकास होतो आणि व्यक्तीचाही विकास हा त्यामुळे होत असतो. सामाजिकरणामुळे संस्कृतीचं संवर्धन होत असतं. संस्कृती ही काय होते तर त्यामुळे वाचली जाते, तिला आपण जपतो, त्या संस्कृतीचं आपण पालन करण्याचा प्रयत्न करतो. सामाजिकरणामुळेच समाज टिकून राहतो. सामाजिक नियंत्रणाचं ते एक प्रभावी साधन आहे. सामाजिकरण काय आहे तर सामाजिक नियंत्रणाचं सुद्धा साधन आहे. म्हणजे ते आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. जे काही आपल्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं, तर ते काय एक प्रकारचं आपल्यावर नियंत्रण ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या वेळेला तुम्ही उठलंच पाहिजे, ह्या वेळेला तुम्ही अभ्यास केला पाहिजेत, ह्यावेळेस तुम्ही घरी गेलं पाहिजेत, हे काय आहे सामाजिकरण आहे. आपल्याला हे शिकवलं जातं आणि आपण त्याचं पालन करतो. त्यामुळे काय होतं तर आपल्या वर्तनावर नियंत्रण राहायला मदत होते. आणि म्हणून आपण काय म्हणतो कधीही आपण घरी जात नाही, है ना. आपला टाईम संपलं की आपण बरोबर घरी जाणारच, आपण इकडे तिकडे फिरणार नाही. हे वाईट आहे, हे नाही करायचं, एकदा सांगितलं की आपण ते करणार नाही. म्हणजे काय होतं तर आपल्या वर्तनावरही नियंत्रण येतं. जर आपल्याला सांगितलंच नाही की एखादी गोष्ट वाईट आहे असं सांगितलं नाही, शिकवलं नाही, तर मग काय करू आपण ते करणार आपण, है ना. कारण आपल्याला माहीत नाही की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आणि मग ह्या गोष्टी आपल्याला कुठं शिकायला मिळतात तर सामाजिकरणामध्ये शिकायला मिळतात. आणि त्यामुळे काय होतं
तर आपल्या वर्तनावर नियंत्रण राखण्यासाठी मदत होत असते.